Hello, dear student. Good day, everybody. We start the video lecture, and our subject is science. Chapter number first, living world and classification of microbes. सजीवांचं वर्गीकरण, सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. आणि या प्रकरणामध्ये आपल्याला आज क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण हे कशा पद्धतीने असतं ते आपल्याला पाहायचं आहे. ॲट फर्स्ट, मायक्रो ऑर्गॅनिझम मीन्स सूक्ष्मजीव. आता हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स दोन ठिकाणी क्लासिफिकेशन त्याचं झालं. मेन दोन, प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट्स. means the microorganisms are divided into two groups, that is prokaryote groups and eukaryote groups. Prokaryotes in Marathi is called as Adikendraki and eukaryotes is called as Drushyakendraki. असे दोन प्रकार त्याचे पडतात. Then prokaryotes again divided by bacteria, ज्याला आपण जीवाणू म्हणतो. बॅक्टेरिया मीन्स जीवाणू. देन यूकॅरियोट्स मीन्स दृश्य केंद्रकी जे आहे ते तीन ठिकाणी डिवाइड होताना आपल्याला दिसतात. दॅट इज प्रोटिस्टा, ज्याला आपण आदिजीव म्हणतो. देन फंगाय, कवक आपण त्यांना म्हणतो. अँड अल्गी, ज्याला आपण शैवाल म्हणतो. अशा पद्धतीने ही जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन होतं. मीन्स microorganisms are classified into two groups, that is prokaryotes, eukaryotes. Prokaryotes are divided by bacteria and eukaryotes are divided into three groups, that is protista, fungi and algae. That is the classification of microorganisms. Then we see in details. First, that is the bacteria. In Marathi is called as जीवाणू. The characteristics of a bacteria, जीवाणू जे आहे या जीवाणूंचे काही गुणधर्म आपल्याला याच्यामध्ये पाहायचे, लक्षात घ्या. ओके. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ बॅक्टेरिया, दॅट इज युनिसेल्युलर. युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय आणि मल्टीसेल्युलर मीन्स बहुपेशीय. Here the bacteria are the unicellular independent. Independent, ज्याला आपण स्वतंत्रपणे राहणारे फार्मिंग कॉलनीज म्हणजेच एकत्र येऊन ते वसाहती तयार करणारे आपल्याला दिसतात. म्हणजे एक पेशीय असून स्वतंत्र राहणारे आहेत, समूहाने राहणारे आहेत. ओके. देन द सेल टाईप, that is the prokaryotic with cell wall. Prokaryotic with cell wall म्हणजेच पेशी त्यांची जी आहे अधिकेंद्रकी आहे, with cell wall की ज्याच्यामध्ये पटल असतं, पेशी पटल असतं. देन नो वेल फॉर्म्ड न्यूक्लियस. नो वेल फॉर्म्ड न्यूक्लियस सेल ऑर्गनेल्स आर प्रेझेंट. त्याच्यामध्ये काही जी पेशीची अंगक आहेत, ही पेशीची अंगक त्याच्यामध्ये असतात, लक्षात घ्या. ओके. देन रिप्रोडक्शन, सिंपल अँड बायनरी फिजन. रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन जे आहे यांच्यामध्ये बॅक्टेरियामध्ये, हे प्रजनन सिंपल असतं, साधं असतं. बट दॅट इज दी बायनरी फिजन, ज्याला आपण द्विखंडी विभाजन पद्धती म्हणतो, या पद्धतीने त्यांचं रिप्रोडक्शन असतं. देन फोर्थ कॅरेक्टरिस्टिक, दॅट इज द व्हिगरस ग्रोथ. व्हिगरस ग्रोथ इन फेवरेबल कंडिशन, म्हणजे प्रचंड वेगाने त्यांची वाढ होते. जवळपास 20 मिनिटांमध्ये त्यांची संख्या दुप्पट होते. मीन्स व्हिगरस ग्रोथ इन अ फेवरेबल कंडिशन. त्यांना फेवरेबल कंडिशन असेल, जर परिस्थिती अनुकूल असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यांची वाढ प्रचंड वेगाने होते. जनरली इन 20 मिनिट्स दे आर डबल, म्हणजे 20 मिनिटांमध्ये त्यांची संख्या डबल होताना आपल्याला दिसते. देन वी सी
some examples of bacteria. First, that is the कोकस. आता याला गोलाणू असं म्हणतात मराठीमध्ये. देन सेकंड, कोकोबॅसिलस, दंड गोलाणू. देन थर्ड, that is the bacillus, सर्पिलाकार. देन स्पायरॅलियम मीन्स सर्पिलाकार. ही त्याची एक्झाम्पल्स आहेत, लक्षात घ्या. देन सेकंड, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, दॅट इज दी प्रोटोझोआ. ॲट फर्स्ट वी सी दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोटोझोआ. आता हे जे प्रोटोझोआ आहे यांचा आकार जो आहे जनरली 200 मिली मायक्रॉन हा त्याचा आकार असतो. आता याची पहिली जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे, प्रेझेंट इन सॉइल, सी वॉटर अँड फ्रेश वॉटर. मीन्स प्रोटोझोआ आर प्रेझेंट इन सॉइल, मातीमध्ये ते आढळतात. देन सम प्रोटोझोआ आर सीन इन सी वॉटर, समुद्रामध्ये आढळतात. देन फ्रेश वॉटर, गोडं पाणी जे आहे नदीचं असेल, त्यानंतर तलावाचं असेल, धरणाचं असेल, या पाण्यांमध्ये सुद्धा आढळतात. म्हणजे सॉइल, सी वॉटर अँड फ्रेश वॉटर इत्यादी ठिकाणी आपल्याला ते आढळतात, लक्षात घ्या. ओके. देन युकॅरियोटिक अँड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आता युकॅरियोटिक जे आहे ज्याला आपण दृश्य केंद्रकी पेशी म्हणतो, तर ही दृश्य केंद्रकी पेशी असते. अँड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय रचना त्यांची असते. देन थर्ड, ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, मीन्स ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन. ओके. मीन्स ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर म्हणजे यांच्यामध्ये पेशी रचना जी आहे ही पेशी रचना कशी असते, म्हणजेच हालचालीसाठी जे अवयव असतात यात पोषण पद्धतीमध्ये विविधता आपल्याला आढळून येते. ओके. देन फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स, रिप्रोडक्शन इज अ बायनरी फिजन विच इज सिमिलर टू सेल डिव्हिजन. रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन जे आहे यांच्यामध्ये हे द्विखंडन पद्धतीने, मीन्स बायनरी फिजन म्हणजे द्विखंड पद्धतीने प्रजनन क्षमता त्यांच्यामध्ये घडून येते, प्रजनन घडून येतं. विच इज सिमिलर टू सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजनाच्या प्रमाणे. देन वी सी सम एक्झाम्पल्स. दी प्रोटोझोआ, दी एक्झाम्पल ऑफ प्रोटोझोआ, दॅट इज दी अमिबा, पॅरामोसियम, मीन्स दीज आर दी फ्री लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हे दोन एक्झाम्पल्स त्याचे आहेत. देन युग्लिना इज दी ॲटोट्रॉफिक. देर आर टू टाइप्स, मीन्स ॲटोट्रॉफिक अँड हेट्रोट्रॉफिक, बट युग्लिना आर दी ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. देन प्लाझ्मोडियम विवॅक्स कॉजेस मलेरिया. आपल्याला माहिती आहे की मलेरिया कोणत्या विषाणूमुळे होतो, तर प्लाझ्मोडियम विवॅक्स जो आहे त्याच्यामुळे माणसाला मलेरिया होतो. मीन्स प्लाझ्मोडियम विवॅक्स कॉजेस दी मलेरिया. ओके. देन वी सी थर्ड, दॅट इज दी फंगाय, ज्याला मराठीमध्ये आपण कवक म्हणतो. आता या कवकाच्या आपण काही कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहे, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये असणारे जे हे आहे सेल्स, युकॅरियोटिक युनिसेल्युलर, ज्याला आपण याच्यामध्ये दृश्य केंद्रकी पेशी असते आणि युनिसेल्युलर एकच पेशींनी शरीर रचना तयार झालेली असते. सम स्पेसीज आर व्हिजिबल विथ नेकेड आईज. यातल्या काही प्रजाती ज्या आहेत, काही जाती ज्या आहेत, आर व्हिजिबल विथ नेकेड आईज, आपल्याला डोळ्यांनी स्पष्टपणे दिसतात, लक्षात घ्या. देन थर्ड, सॅप्रोट्रॉफिक, फीड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर बाय ऍब्सॉर्प्शन. सॅप्रोट्रॉफिक मृतोपजीवी, सॅप्रोट्रॉफिक मीन्स मृतोपजीवी, म्हणजेच आपल्या स्वतःच्या उपजीविकेसाठी ते फीड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, सडलेल्या कुजलेल्या पदार्थ शोषून घेऊन आपली स्वतःची उपजीविका करणारे असतात, म्हणून यांना आपण सॅप्रोफायटिक म्हणजेच मृतोपजीवी असं म्हणतो. देन फोर्थ, फाउंड ऑन डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. फाउंड ऑन डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. फाउंड ऑन डेड म्हणजे मृत झालेले, डिकेइंग म्हणजे कुजलेले. म्हणजे कुठं आढळतात आपल्याला, तर सडलेले, कुजलेले, मृत पावलेले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील, जे ऑर्गॅनिझम्स असतील त्यांच्या शरीरावर
आपल्याला ही फंगाय प्रामुख्याने आढळून येतात, लक्षात घ्या. देन सम एक्झाम्पल्स ऑफ फंगाय. फर्स्ट, बेकर्स ईस्ट. म्हणजे आपण जनरली ईस्ट जी आहे आपल्या बेकरीमध्ये तयार होणारी जी ईस्ट आहे, पाव जे आहे त्याच्यावरती आपल्याला दिसतं. देन कॅन्डिडा. देन थर्ड, मशरूम. ही सगळी जी आहेत ही सगळी एक्झाम्पल्स आपल्याला फंगायची प्रामुख्याने दिसून येतात, लक्षात घ्या. देन अल्गी, ज्याला मराठीमध्ये आपण शैवाल म्हणतो, याच्या कॅरेक्टरिस्टिक्स पहा. फर्स्ट, ॲक्वॅटिक. आता शैवाल ॲक्वॅटिक जे आहे, ज्याला आपण सर्वात महत्वाचं पाण्यामध्ये, ॲक्वॅटिक म्हणजे जलीय सूक्ष्मजीव, पाण्यामध्ये आढळणार आहे तो. देन युकॅरियोटिक अँड युनिसेल्युलर ऑटोट्रॉफिक. युकॅरियोटिक ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये दृश्य केंद्रकी आणि एक पेशीय रचना, ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे, ऑटोट्रॉफिक. देन फोटोसिंथेसायझिंग ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग क्लोरोप्लास्ट. आता शैवालाचा रंग हरित असल्यामुळे, हिरवा असल्यामुळे फोटोसिंथेसिसची प्रोसेस त्याच्यामध्ये घडून येते, म्हणजेच हॅव्हिंग क्लोरोप्लास्ट, त्याच्यामध्ये असणारं जे क्लोरोप्लास्ट आहे, हरित लवक आहे, त्याच्या सहाय्याने ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कोणत्या प्रोसेसमध्ये? फोटोसिंथेसिस. देअरफॉर फोटोसिंथेसायझिंग ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग क्लोरोप्लास्ट म्हणजे फोटोसिंथेसिस प्रक्रियेसाठी त्यांच्यामध्ये हरित लवक असतात. देन सम एक्झाम्पल्स ऑफ अल्गी, that is the chlorella. Chlorella is the example of algae. Then Chalaenodomonas. These are the examples of algae. Okay. Then we see next, that is the virus. ज्याला मराठीमध्ये आपण विषाणू म्हणतो. आता ही सर्वात लहान असतात विषाणू, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहू. व्हायरसेस आर एक्सटर्नली मायन्यूट, visible only through the electronic microscope, that is the electron microscope. Viruses are externally minute म्हणजेच सर्वात जास्त सूक्ष्म, अतिशय सूक्ष्म अशा पद्धतीचे असतात. विजिबल म्हणजे आपल्याला दिसतात, ओनली थ्रू इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, फक्त इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपच्या अंडरच आपल्याला ते पाहता येतील, साध्या सूक्ष्मदर्शकाखाली आपल्याला दिसत नाही. म्हणजे जर आपल्याला व्हायरस बघायचे असतील तर ते पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा यूज करावा लागतो. देन इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स, अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA RNA हॅव्हिंग कव्हरिंग विथ अ प्रोटीन कोट. मीन्स इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स म्हणजे याच्यामध्ये असणारे जे अतिशय सूक्ष्मजीव आहे, ते सूक्ष्मजीव DNA आणि RNA पासून तयार झालेले असतात. देन थर्ड, कॉझिटिव्ह एजंट्स फॉर मेनी प्लांट अँड ॲनिमल डिसीज म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांना बरेचसे आजार जे आहेत हे आपल्याला व्हायरसेसमुळे होताना दिसतात. देन कॅन सर्वाईव्ह ओनली ऑन अदर होस्ट लिव्हिंग सेल. आता याच्यामध्ये काही वनस्पती आणि प्राणी यांच्या शरीरावर ते जिवंत राहू शकतात. सम एक्झाम्पल्स ऑफ व्हायरसेस. Human, that is the polio virus, HIV virus. We know that polio and HIV, these two are the disease of human. And human disease मध्ये पोलिओ व्हायरस, ज्याच्यामुळे पोलिओ होतो माणसाला, HIV आपल्याला माहिती आहे, त्याचे विषाणू. देन कॅटल, जनावरांमध्ये, दॅट इज दी पिक्रोना व्हायरस. देन प्लांट्स, वनस्पतींमध्ये, टोमॅटोमध्ये विल्ट व्हायरस असतो. Then bacteria, that is the bacteriophage. Okay, thank you.